सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा वहे। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पाहत सेवा टोली आमचे भजन विश्व हरिभाऊ महाराज शिंदे सांगतात आणि राम कुठल्याही अभंगाला कुठलीही चाल म्हणजे भजन नाही बरं। अभंगाचा भाव जाणावा आणि अभंगाचा भाव जाणून त्याचा राग कोणता असावा, स्वर कोणता असावा। अभंगाचा एक वेळेस स्वरातालाचं ध्यान कमी असेल तरी चालेल, पण भजन तुझं भाव प्रधान असलं पाहिजे। दिवाळीच्या मुळा भावच तयार झाला पाहिजे तर ते गायन। आईन दिवाळीच्या सणाला जशी सासरवासी मुलगी आपल्या माहेराच्या मुलाची वाट बघते ना देवा, त्या पद्धतीने मी तुमची वाट बघतोय म्हणून तुकोबराय वर्णन करता देवा आता झालं एवढं भरपूर झालं। किती वाट बघावी तुझी, आता मला इथं राहावंसं वाटत नाही देवा। माझी अवस्था अशी पुसावीसी ह्याची वाटेल जे जे भेटे तयासी देव कृपा करील मजन काय लाज राखी। कोण्या गावी आहे सांग हा विठ्ठल, जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा। सांगा माझा भगवान परमात्मा पाहिला का? कधी भेटेल मला ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस ह्याची तळमाळ। तुका म्हणे नाही आपले फलन जेणे फल पावेल निश्चय। त्या भगवान परमात्म्याची माझ्या जीवनामध्ये भेट कधी होईल देवा? आता सहन होत नाही या जगताचा सासरवास।
या लोकांमध्ये राहण्याची आता माझी इच्छा संपली देवा. मला एकांत आवडतोय. हा समाजापासून मला अलिप्त राहण्याची माझी इच्छा आहे. म्हणून निर्याणातला पहिला अभंग ऐका. आता दिसो नय जना शोधिताची नाही ऐसे करा नारायणा ऐसे करा असं काहीतरी करा देवा की या समाजाला मी न दिसावा न समाज मला न दिसावा. शोधिताची नाही म्हणून ओळखतो पाय. आता दिसणे जनाय श्री करा नारायणा. परतुनी मन गेले ठाईच मुरून विसरला तुका बोलो चालू झाला मुकाम. या जगताचा देवाता कंटाळा आला. आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलप्यते येते लाभ घरा. अलप्य लाभाची प्राप्ती देवा माझ्या जीवनामध्ये मला करून घ्यायची. मला लोकांना आवडत नाही. हा समाज मला समाज दिसत नाही. जिकडं पाहिल तिकडं तुमचं स्वरूप दिसायला लागलं. यातला दुसरा अभंग रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर मनोनी आवडती पायन घेतो अलाय बलाय. हा विषय जरा कान देऊन ऐका बर का. राहिलं नाही हो आता हे. आता नाही खरं सांगतो. आई माझी माईचा सागर जिंदगी एक किराय का गर है उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. तुझ्यासाठी आले वना तर जग यायचा बाप व्हावा. नाही खरं की कुणी उठलं की म्हणा जात ही सरांसारखी माणसं ही वारकरी मंडळी ही वारकरी माणसं हे फार थोड्या माणसाकडे राहिले सर. आता आमचं लय चांगलं असं म्हणणार नाही पण आमचं खरं हे मात्र 100% अगदी छाती ठोकपणे सांगतो. कोणाला पटेल म्हणून कीर्तन कधी माझ्या आयुष्यात केलं नाही. तर दुसरी सेवा दिली द्यावी म्हणून लाचारी कधी पत्करली नाही. समाजाला काय पटतं समाजाला काय रुचतं समाजाला काय पचतं याच्यापेक्षा माझ्या वारकरी संप्रदायाची परंपरा काय सांगते आणि देहूकर फळाची परंपरा काय सांगते याचा विचार करून कीर्तन करणारा सर्वसामान्य कीर्तनकार आहे मी. हा लोकांसाठी ते बघा ते बघा विरोध सांगा की लोकाला हसवा काही गरज चालली नाही. एवढा वेळ ऐका. नाही पटलं तर पुन्हा बोलवू नका पण बदल होणार नाही. नाही होणार. कशासाठी आपण बदल करावा. शेकडो वर्षाची ही कीर्तन साधना ही कीर्तन परंपरा. नाथ महाराज वर्धन करतात. कीर्तने सुधर्म वाडे कीर्तने चित्त शुद्धी जोडे कीर्तने आतुडे प्रब्रह्मण मुक्ती कीर्तना पुढे लाजवणी जाय. हा कीर्तनाचा अधिकार आणि त्याच कीर्तनाची उंची आम्ही कमी करणारी माझ्यासारखे हजारो कीर्तनकार मंडळी लोकांच्या समाधानाकरता नको ती गाणी म्हणायला लागली आणि नको ते दृष्टांत कीर्तनामध्ये सांगायला लागली. ज्या दिवशी आम्ही कीर्तन श्रद्धा म्हणून सोडली आणि कला म्हणून करायला सुरुवात केली त्या दिवशी खरा आमच्या कीर्तन परंपरेचा ऱ्हास झाला. आम्हाला फक्त एकच कळतं आता कीर्तन ही कला आहे. कीर्तन ही कला नाही हो. कीर्तन ही साधना आहे. कीर्तन ही आमची श्रद्धा आहे. चला जाऊ दे. आता काय होतं सांगू का. बोलायला लागले की मी लय बोलतो. मला या लोकांचा राग येत नाही. मला मी काय म्हणतो ते ऐका. या कीर्तनकारांचा मला राग येत नाही. मला कीव येते हो. ह्या टीव्हीला चालणारी कीर्तन महाराज या झी टॉकीची महाराज झी मराठीची कीर्तन बोटावर मोजल्या इतकी सोडली तर बाकीची कीर्तन जर घरात पाय पसरून ऐकणारा जो समाज आहे ना या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना कीर्तन असंच असतं अशी जर सवय लागली तर याच्या इतका मोठा तोटा वारकरी संप्रदायात दुसरा कुठलाच नाही. म्हणून माझं म्हणणं आहे हे बघा 22 वर्ष झालं मी कीर्तन करतो किंवा माझ्यासारखे अजून हजारो फडकरी आहेत. आमच्या सारख्या फडकऱ्यांना अजून साधं कार्ड काढलं नाही. लोक मला महाराज कीर्तन झाल्या म्हणतात कार्ड. मी विरोधाला त्यांना सांगितलं म्हणलं कार्ड मी काढायची गरज पडली नाही. अजून बोर्ड लावायची गरज पडली नाही. बिगर बोर्डाची गाडी फुल चालते. 350 दिवसात नाही मला नाही मला जमणार नाही मला जमणार नाही म्हणून 400-450 कीर्तनाशी बघत बघत करतो. मग बोर्ड लावायची गरज काय चालली. हे बघा सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे पण त्याचा इतका मी गैरवापर करू नका की त्याची किळस बघणाऱ्याला यावी. कुणी उठायचे
एकदा ऐकाच डोळ्यातच पाणी आहे. अरे 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 हो काय कीर्तन असं वर टायटल टाकलेलं असतं. अख्खा मंडप रडला. रडायची पडायची काय गरज चालली कीर्तनात. तुकोबर आहे तशांना महाराज असा चाबूक ओढतात. कीर्तनाच्या वेळे रडे पडे डोळे प्रेमीन डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मावेचे मैद आणि तयासी गोविंद नाही नाही. रडायचं काय पडायचं काय कीर्तनात. मग महाराज बोलायचं काम नाही. ते कसं झालं सांगू का. मांजरे केली एकादशी वर होती उपवासी. यत्न करिता पारण्याशी दाहोणी घेऊ शिवून दिली. तेवढ्यात नाही गड्या वैराग्य आणला. आणि एकदा का कीर्तनात संपलं आणि जी कीर्तनात रडू पडू कीर्तन सांगत होती ना ती म्हणली नाही नाही अजून 5,000 कमी पडते. 500 रुपयासाठी वड्यातनी गाडी माघारी आणणारा कीर्तनकार आमच्यात आहेत. विठाला 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 चला मी निरणातला दुसरा भंग सांगितला. रज्जू सर्पाकार अवस्था तयार झाली. जगद्गुरु तुकोबरायांची विठ्ठल विस्तारणा आजणी. सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापकत्री मोनी विठ्ठल मुनी मानसी. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेरा. जिकडं पाहिलं तिकडं मला भगवान परमात्मा दिसायला लागला. म्हणून या शब्दाचा अर्थ नीट ऐका. म्हणून आवडती पाय आणि घेतो आलाय बलाय. जगत विद्या आणि ब्रह्म सत्य ही माझी अवस्था झाली. म्हणून देवा मला तुमचे पाय आवडतात. मग मी काय करीन. घेतो आलाय बलाय. आलाय बलाय कशाला म्हणायचं. आलाय बलाय आलाय बलाय म्हणजे ग्रामीण भागातला त्याचा अवबळून सांगतो मी तुम्हाला. आला मला. आता आला मला कशाला म्हणतात ही बी अवघड झालं. आता ह्या नऊवारीतल्या जेवढे आहेत ना त्यांच्या लक्षात येईल मी काय सांगतोय ते. थोडं ऐका मी काय म्हणतो. आला मला कशाला म्हणायचं. आम्ही आमच्या मामाच्या गावाला गेलो पण आमची आजी चांगली अजून 95 वर्षाची. दात वन लावून काळा भंगार झालेला दात. अशी भली मोठी नथ. नऊवारीचा महाराज नऊवारी घातली डोक्यावरचा पदर कधीच तो पडू देणारी. याला हात बरबांगडे आणि पायात चांदीचे तोडे. मग जरा दिसायचं जरा कमी आलंय. मग कोणीतरी म्हणावं अगं रामा आलाय. रामा आलाय वय इकडे आहे म्हणा इकडे आहे. मग आपण पुढे जायचं. मग ते महाराज बिचारी आपल्याला जवळ घेते आपली आजी आणि आपल्याला जवळ घेतल्यावर आपल्या गालावरून तोंडावरून हात फिरवते आणि आपल्या कपाळावर आकारावरती कडा कडा बोट मोडते. त्याचं नाव आलाय मलाय. त्याला आला मला म्हणायचं. मग आता सांगा गड्या आलाय बलाय आला मला त्याचा घेतला जातो जो जीवापाड ज्याच्यावरती प्रेम असतं त्याचा आला मला घेतला जातो. का असं कधी झालंय रस्त्याने एखादं चाललंय आला मला घेण्याची इच्छा झाली. ओ इकडे 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 असं कधी होतं का. ज्याच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो आला मला त्याचा घेतला जातो. तसं तुकोबराय वर्णन करतात. म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय. दृश्य गृहाकार लाडी केलं सर्वस्वासी धनी. तुके तुकला तुका विश्वी भरुणी उरला लोका. सगळ्याच्या पलीकडे जीवन जगणारे जगद्गुरु तुकोबराय आता स्वतःच्या जीवनाची अवस्था सांगतात. मला कशाची गरज राहिली नाही. मनवितो दास परिमी असे उदास. हाची निश्चय माझा परिमे निश्चय आवडी तुझा. तिसरा भंग हा. सरते कर्तृत्व माझ्याने परिमे असे त्याहुनी भिन्न. तुका तुकाशी तुकला तुका तुका होणी निराळा. मी सगळ्यापेक्षा अलिप्त झालोय. मी फक्त एकच काम केलंय. आता मी दुसरं काही करणार नाही. मग काय करता तुकोबराय महाराज वर्णन करतात. मी एकच साधना केली त्याचं नाव कीर्तन आहे. आणि या कीर्तन साधनेच्या जोरावरती गोटवीन लाल ब्रह्मज्ञान हाती. चौथा भंग मुक्तात्मस्थिती सांडवीर. ब्रह्मभूत काया होत से कीर्तनीर भाग्य तरी अरुणी देवायसा. अरे याच कीर्तन साधनेच्या जोरावरती ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी लाळ घोटायला लावीन म्हणतात. याच कीर्तन साधनेच्या जोरावरती ब्रह्मभूत शरीर होत. तीर्थ भ्रमकाशी आणि आलसन कडू स्वर्गवास करीन भोग. सांडवीन तपोनिधी अभिमानी ज्ञानी दानला जमीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य बनवीने हलोकी लोकाल भाग्या मी तुका देखीला. याच कीर्तनाच्या जोरावरती मी हे सगळं करू शकतो.
म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, याच कीर्तनाच्या जोरावरती आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. त्याचा पूर्वार्ध आहे, संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज वर्णन करतात, आता हे सोवळे आले त्रिभुवन, आता हे सोवळे आले त्रिभुवन, आता हे सोवळे आले त्रिभुवन. विषाम धुवन साडिये आला आता हे सोबळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडिले. हे जगत सगळं सोहळं वाटतंय मला. माझ्या जीवनातलं विषम धुवून गेलं. शिव आणि शिव या दशेतल्या सगळ्या अवस्था माझ्या पार पडल्या आणि आता जीव सुद्धा मला शिव दिसायला लागला. आता अवस्था माझी अशी, ब्रह्मपुरी वास करणे अकळण न देखीजे तोंड विटालाचे, तुका म्हणे आमा एकांताचा वासन ब्रह्मी ब्रह्मरस शिवसा. आता ही अवस्था तुकोबरायांची झाली आहे. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचा सासरवास माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आता सहन केला. आता तुकोबरायांना सासरवास सहन होत नाही. काय करावं देवा, मला यावं लागतंय तुमच्याकडे. नाईलाज झाला. सदगरीत कंठानं भरल्या डोळ्यानं जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. आता सगळी प्रमाण देणं मला शक्य नाही, पण एक प्रमाण ऐका. तुकोबराय देवाला प्रश्न करता, तेव्हा माझं काही चुकलं असेल तर सांगा बरं का माझा विसारा पडला. माई बापा सांडियेली कृपा कोण्या गुणे, कैसा पण टोणिया राहो हा संसार, काय हे कधी देऊया म्हणा. आता मी पत्रिका काढली की लय गुत कोणा मुखे ऐसे ऐके न मी मात चाल तुझं पंढरी नाद बोलावतो. का हे माझे कोळारे गुणदोष म्हणून उदास धरले ऐसे, नाही तर येथे नगरे अनुचित, नाही ऐसे रीत तया घरी. 66 अभंगात पत्रिकेचे. आणि हेच अवस्थेतले सगळं तर म्हणू शकत नाही. काय पुरी झाली फार किंवा नसाहे, करकर बनवणी केली सांडीन घास घेऊन आहे कोण. एकच शब्द त्यातला सांगतो. तुकोबरायांनी देवाला सांगितलं, हे बघ देवा, आमच्याकडे तुला येण्याची एवढी लाजच वाटत होती, मग जन्म देण्याची गरजच नव्हती. एवढा संकोच तरी का व्यालासी, आम्ही कोणापाशी तोंड वासू, कोण मज पुसे सिनले भागले, तुम्ही मोकलिले मज देवा. बरं चुकलं असेल काय, लेकरूच आहे ना तुमचं. क्षमा करावा न्याय, पांडुरंगे माझे माय. दुसरं प्रमाण, बरी राग का होते रे रागा, बरी राग का हो धरी रामा, बरी राग म्या काय केले का हो धरी राग. तेवढा आता पूर्ण नाही मिळाला आपल्याला. तुकोबराय वर्णन करता तेव्हा नाईलाज झाला माझा. म्हणून नाईलाज झालं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पहिला पर्याय काढला, गरुडाचे पायी हे वेळा डोई, वेगियाना वातो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडाच्या पायावरती डोकं ठेवलं, गरुडाच्या पायावरती डोकं ठेवून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, माझी आठवण माझ्या भगवान परमात्म्याला करून द्या की तुमच्या तुकोबरायांनी तुम्हाला बोलावलंय म्हणावं. होकारार्थी मान त्या गरुडानं हलवली. लक्ष्मी मातेलाही तोच निरोप सांगितला, शेष परमात्म्यालाही तोच निरोप सांगितला. पण काय दुर्दैव तुकोबरायांचं, तुकोबरायांच्या जीवनाता महाराज दिल्ला निरोप माघारी आला नाही. निरोपाची पावली वारता, निरोप माघारी आला नाही. शेवटचा पर्याय तुकोबरायांनी काढला. संत महात्मे पंढरीला निघाले आणि पंढरीला जाणाऱ्या संत महात्म्यांच्या समोर तुकोबरायांनी गेलं नतमस्तक व्हावं आणि हात जोडून विनंती करावी, तुम्ही चाललात पंढरीला, माझा एकच निरोप न्या भक्त,
मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. शेवटची विनवणी संत जरी परिसावी, विसरतो न पडावर माझा दिवा तुम्हासी. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार नाही. शेवटची विनंती माझी एकच अपेक्षा आहे. मी जेवढा तळमळीनं तुम्हाला सांगतोय तेवढा तळमळीनं माझा निरोप देवाला सांगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती काकुलतीला येऊन माझा निरोप माझ्या भगवान परमात्म्याला सांगा. रात अपराधी पतीत आगरान परिपया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. मग माझं हरी उपेक्षिना तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. हा कोणी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मजा ठेवा मुलं लवकरी पाठवा. आता हा विषय 2 मिनिटाचा नीट ऐका. संत महात्म्यांच्या जवळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी निरोप दिला. होकारार्थी मान त्या संत महात्म्यांनी हलवली आणि होकारार्थी मान त्या संत महात्म्यांनी हलवून संत महात्मे महाराज होकारार्थी मान हलवून निघून गेले. संतांची पाठमोरी आकृती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिली. अनंत प्रश्न अंतकरणामध्ये तयार झाले. माझा भगवान परमात्म्याचा निरोप मला पोचेल का नाही, हा माझा निरोप सांगतील का नाही, जर विसरला तर काय करायचं. बरं त्यांनी सांगितलं तर माझ्यापर्यंत हा निरोप पोच होईल का नाही, बरं निरोप काय येतात देव हेही कळेना. हजारो प्रश्न मनामध्ये. वाटेकडे डोळे लावून तुकोबराय बसले. 41 वर्षाचा सायास, 41 वर्षाचा कष्ट, 41 वर्षाचा श्रम महाराज पणाला लागला होता. काय निरोप येईल म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे का. माहेरीचा काय येईल निरोप मनवणी झोप नाही डोळा, बोटावरी माप लेखितो दिवस. अरे झोप लागेना तुकोबरायांना बाहेरचा काय निरोप येईल म्हणून. वाटेकडे डोळे लावून तुकोबराय बसलेत आणि माझा कधी निरोप येतोय, कधी येणार संत महात्मे. 4-8 दिवसाचा काळ गेला आणि ज्या संत महात्म्यांची वाट तुकोबराय बघत होते ते संत महात्मे येताना दिसले. तुकोबरायांच्या जीवनातला सोन्याचा दिवस उजळला. मन आनंदी चाल महाराज डोळ्यातून घरघरा पाणी येऊ लागलं. अरे 41 वर्षाचं कष्ट माझं आज फळाला आलंय. तुका म्हणे श्रम केला आणि अवघाला फळास. जगद्गुरु तुकोबरायांनी पळत जावं आणि संत महात्म्यांचं दर्शन घ्यावं आणि गेल्या गेल्या म्हणावं काय म्हणले देव. असं नाही, नीट ऐका. गेल्या गेल्या आपल्या कामाला गाठ घालायची नसते तुकोबरायांना माहित होत. तुकोबरायांनी पहिला शब्द वापरला मार्गी चालता श्रमले ती येता जाता तुम्ही शेमकी सकल बाळाव घे गोपाळ. प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना, काही त्रास वगैरे वाटला नाही ना, जेवण वगैरे व्यवस्थित होतं का, कोणाची तब्येत नाही ना बिघडली. बरं सगळं काही झालं असेल. हो झालं तुकोबराय. चंद्रभागेचं दर्शन घेतलं असेल. हो घेतलं तुकोबराय. पुंडलिक रायाचं घेतलं असेल. घेतलं तुकोबराय. नामदेवरायांचं झालं ना. हो झालं. मग गरुड खांबाला मिठी मारली असेल. हो मारली तुकोबराय. मग हळूच प्रश्न केला देवाचं दर्शन झालं ना. हो झालं तुकोबराय. मग माझा निरोप सांगितला का. सांगितला तुकोबराय. काय म्हणले देव, काय म्हणले देव हे ऐकण्याकरता सर्वांगाचे कान तुकोबरायांनी केले. बाहूस पुरल्या गेल्या, भोया उंचावल्या गेल्या, रक्ताभिसरण क्रिया फास झाली, काळजाचा ठोका वाढला, कपाळावरती घाम उभा राहिला, अंगावरती रोमांच उभे राहिले आणि पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार ऐकण्याकरता असुसलेले तुकोबराय पुढच्या व्यक्तीच्या मुखातून उद्गार आले. महाराज काळजी करण्याची गरज नाही. विश्वाचा नियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरदेश पंढरंग परमात्मा तुम्हाला स्वतः न्यायला येणार आहे. हा निरोप ऐकला. स्फुरलेल्या भोया खाली आल्या आणि स्फुरलेल्या भोया खाली आल्या आणि भोया खाली येण्या अगोदर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू सुरू झाले. चेहऱ्यावरती एक विशेष आत्मविश्वास उभा राहिला. डोळ्यातून आनंदाचे घळ घळ घळघळ अश्रू तुकोबरायांच्या डोळ्यातून टप टप पडतायत. विचार केलाय अरे जो समाज मला वाईट बोलत होता हेच भाऊकी,
मला वेडा म्हणली, मला अविचारी म्हणली, बडबड करणारा वाचाळवीर म्हणली, शेवटचा शब्द सांगतो टाळ कुट्या म्हणली मला. तुका वेडा विचार करी बडबड फार उठितो की कुठितो टाळ नावघा वाचेचा बंध. अरे ज्या तुकोबराच्या टाळ कुट्या म्हटला गेला. नीट ऐका, कुठल्याही गोष्टीला जरा संयम ठेवायला शिका. एखादा पुढचा वाईट म्हणला म्हणून लगेच कमेंट करू नका, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती वेळ येऊ द्या. अरे ज्या जगद्गुरु तुकोबराला टाळ कुट्या म्हटला गेला, तोच समाज जो टाळ कुट्या म्हणत होता, तोच समाज ज्या दिवशी तुकोबरायांचा वैकुंठ गमन चालू होतं, त्या दिवशी तोच समाज टाळ कुट्या म्हणणारा, तोच समाज बोलत होता भाग्य आम्ही तुका देखेना. म्हणून मी सांगितलं जरा संयम ठेवा, लगेच घाई करू नका कुठली. प्रत्येक गोष्टीची वेळ येते. तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त काळ घडी आल्या. तुकोबरायांच्या डोळ्यातून घळघळ आनंदाचे अश्रू येत आहेत आणि संत महात्म्यांच्या पुढे हात तुकोबरायांनी जोडलेले सांगितलं, महाराज तुम्ही माझ्यावरती एवढा मोठा उपकार केला की मर्यादा नाही. आजच्या लाभे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना. ब्रह्मांड ठेंगणं पडावं इतका मोठा उपकार तुम्ही माझ्यावरती केलाय. पण काय दुर्दैव आहे मी. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे काय होऊ तर आई जीवे ठेवू पायी संताची या ठेविता हा पायी नाही मी करू शकत. त्या संत महात्म्यांचं दर्शन माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी घेतलं आणि देहुगावामध्ये तुकोबरा आले. वाजल्या किती उरकत नाही हो हिरण. तसंच ती जरी मी उरकायचा प्रयत्न केला ना, अर्धा विषय सोडतो. थोडं पुढे गेलं तरी आपल्याला मध्यान आहे. वा, मग अशी माणसं असली का इकडं मग मी बी भेट नाही. विठ्ठल वेळेतच असेल विचार असेल, पण 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल, ज्यादा नाही. चला जाऊ द्या. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणा अगदी गावामध्ये यावं. डोळ्यातून घळघळा पाणी वाहत आहे. स्फुरलेल्या भाऊ, उंचावलेल्या भुवया, रक्ताभिसरण भाष्ट झाली आहे. काजाचा ठोका वाढलेला आहे. महाराज चेहऱ्यावरती विशेष आत्मविश्वास आहे. एक भयंकर तेज तुकोबरायांच्या आलाय आणि त्याच गावातल्या जी गावातली लोक वेडा म्हणली ना, जी टाळकुट्या म्हणली, त्याच महाराज लोकांच्या समोर दोन्ही हात वरती केले आणि तुकोबराय त्यांना सांगतात, अरे वेडा वाटलो ना मी तुम्हाला, टाळ कुठ्या वाटलो ना मी तुम्हाला. अरे मी निघालो, संत महात्म्यांनी निरोप आणलाय, आता मी निघालो. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या माहेरा जाईल मी आता, आपुल्या
वर्णन करतात. मी आता माझ्या माहेरला निघालो. त्या संत महात्म्यांनी निरोप माझ्या जवळ आणून पोहोचवलाय. आता मी निघालो. त्या संत महात्म्यांचा महाराज माझा जो निरोप सांगितला त्यानं सुखदुःख माझं ऐकलं आणि त्याच्या अंतकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. सुखदुःख माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा. महाराज वर्णन करतात. करुणी सिद्ध मूळ सावले भातुके येती दिसे के न्यावयासी. आता मी उरकून बसलोय. तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप. आता माझा भगवान परमात्मा मला न्यायला आल्याशिवाय राहणार नाही. आता लवकर यावं. त्या संत महात्म्यांनी निरोप पाठवलाय म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आता अनेक वाट बघायला सुरुवात केली. आणि तुकोबराय सांगतात मला माझा भगवान परमात्मा येणार आहे याची चिन्ह दिसायला लागली. शकुन व्हायला लागले. चिन्ह उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. आठवला बाप मायेने येईल काय मुळ नेनू. सगळीकडे चिन्ह दिसायला लागली. शकुन उमटायला लागले. आता माझा भगवान परमात्मा येतोय म्हणून वाट बघणारे तुकोबराय सांगतात अरोनिया पाहे वाट कटकट सोशेना. आलियास पुसे वात तेथे चित्त लागले. तरी कांडी लोका ऐसे परिमिनसे ते ठाई. तुका म्हणे येथे पिसेन तेथे तैसे असे. ज्या पद्धतीने मी देवाची वाट बघतो तो भगवान परमात्मा माझी वाट बघत असेल. आणि दिवस आला फाल्गुन शुद्ध दशमीचा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला सोन्याचा दिवस. 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं महाराज फलित. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा सर्वात मोठा सोन्याचा दिवस म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीचा. फाल्गुन शुद्ध दशमीला अखिल कोण ब्रह्मांड नायक वैकुंठ सोडून इंद्राणीच्या तीरावरती उभा राहिला. तुका ती खोणी एकला वैकुंठा होणी हरी आला. तो भगवान परमात्मा तुकोबरायन करता आला खरा. महाराज वर्णन करतात पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी. गरुडे तो फडत्कारे नाभी नाभी मनी तोरे. तो भगवान परमात्मा इंद्राणीच्या तीरावरती एकटा नाही आला. सवे आलेला परिवार. सगळे देव आलेत. इंद्राणीच्या तीरावरती सगळी देवांची गर्दी झाली आहे. पण मोठा माणूस आल्यानंतर छोट्या माणसानं 2 पावलं पुढे टाकावी म्हणजे मोठ्या माणसाचा आदर सत्कार होतो. तिथं थांबून राहणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. तसं तुकोबराय वर्णन करतात. या गावातला सगळ्या आपल्या टाळकऱ्यांना सांगतात अरे चला इंद्राणीच्या तीरावरती देव आले. चला जाऊ रे सामोरे. पुढे भेटो विठ्ठल दुरे. तुकानंदला म्हणी कैसा जातो लोटांगणी. फिडावया धनी प्रेम सुखाची आजी. आता चला जाऊया समोर. देवाच्या समोर गेले आणि देवाच्या समोर जाऊन माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकानं जगद्गुरु तुकोबरायांना आलिंगन दिलं. कवटाळलं. भगवंताच्या डोळ्यातल्या पाण्यानं तुकोबरायांचा खांदा भिजावा इतकं देवानं तुकोबरायन करता रडावं. तुकोबराय उशीर झाला का हो ज्यादा यायला. तुम्हाला त्रास झाला असेल खूप माझ्यामुळे. नाही देवा त्रास झाला नाही असं नाही. पण तुम्ही येणं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं सुख आहे. तुम्ही आलात. चला चला माझ्या घरी. तुकोबरायांबरोबर आता देव निघाले. तेवढ्यात सगळे देव महाराज त्या देवाच्या पाठीमागे निघाले. देवानं माघारी वळून पाहिलं सांगितलं हे कुठे रे. तुकोबरायांबरोबरच चाललोय. माझ्या तुकोबरायांची गरिबी आहे. जिथं जागा मिळेल तिथं झोपावं. जिथं खायला मिळेल तिथं खावं. माझ्या तुकोबरायांची अपेक्षा करू नका. तुकोबरायांनी हात जोडले देवाला. देवा माझी ताकद नाही मला मान्य आहे. पण आपुल्या संचिते करवीन भोजन. माझ्या प्रारब्धानं जे मला प्राप्त झाले ते मात्र मी तुम्हाला खायला घातल्याशिवाय राहणार नाही. महाराज वर्णन करतायत. ते आहेच. हाताला अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या धरण आणि अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या हाताला धरून आपल्या बाहेरच्या झोपडीपर्यंत आणलं गेलं. बाहेर मोडकी बाज आहे. त्याच्यावरती वाकल टाकली आहे आणि मोडक्या बाजीवरती फाटक्या वाकळीवरती भगवान परमात्मा बसवला. याचं वर्णन तुकोबराय सांगतात. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी. काय करो उपचार कोप मोडकी जर्जर. तुमचा पाठ सांगा.
दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कन्या, आणि आमच्या मंदिरातला पाट आहे कन्या दरदर पाण्या माझी रांधिल्या, दोन्ही पाट आहेत. त्या भगवान परमात्म्याला मोडक्या बाजेवरती बसवलं गेलं, फटक्या वाकळीवरती बसवलं. छोटीशी झोपडी आहे, दोघेही महाराज त्या मोडक्या बाजेवरती बसले. आणि तुकोबरायांनी आई साहेबांना आवाज दिला, आवाज ऐकलत का? बाहेर या कोण आलंय ते तरी बघा. धप 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 पावलं वाजवत आई साहेब बाहेर आल्या आणि बाजेवरती बसलेला चतुर्भुज दिसणारा भगवान परमात्मा पाहिला. पहिली कपाळाला आटी पडलेला असा गुंगारा मारला आणि सांगितलं, हा आलाय वय, लय मोठा झाला काय हा आला? अरे याच्याच तर नादाला साऱ्या संसाराची राख रांगोळी तुम्ही केली, हा आला म्हणून काय नाही बाजीराव झाला का? येऊ दे. तुकोबरायांनी सांगावं, देव आले असं बोलू नये, थोडं आदरानं बोलावं. काही खायला असेल तर बघा त्यांना. 3 दिवस झाला लेकरं उपवाशी आहे, पोटात अन्नाचा कण गेला नाही, याला कुठून खायला घालू? तेवढंच बोलल्यान दन दन दंदन पाय आपटत आत गेल्या. आता जरा नीट ऐका. 7 डेऱ्याची उतरंड आहे. प्रत्येक डेरा खाली घेऊन पाहिला, पण महाराज काही मिळायला तयार नाही, घरात अन्नाचा कण नाही. 7व्या डेऱ्यामध्ये उंजळभर कन्या सापडल्या, मकाच्या तेही जाळ्या झालेल्या. खाली वाकून त्या कन्या काढायला सुरुवात केली आणि महाराज कन्या खाली वाकून काढत असताना डोळ्यातलं पाणी महाराज त्या कन्यामध्ये ठप 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 पडायला लागले. मनामध्ये विचार आला, माझ्या तुकोबरायांना मी समजले का नाही कोणास ठाऊक. चिडचिड करते, रागावते, कामापेक्षा जास्त बोलते, पण माझ्या तुकोबरायांना मी समजले का नाही कोणास ठाऊक. माझ्या डोळ्यासमोर माझ्या संसाराची राख रांगोळी झाली. अरे संसार जाऊ दे रे, काही अडचण नाही, संसार तर संपलाय, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ परमोच्च सीमेला जावा याच्यासाठी कधी तुकोबरायांना मी गोड बोलले नाही, संसारात कधी रमू दिलं नाही. मी तुकोबरायांना समजली का नाही कोणास ठाऊक. अरे माझ्या डोळ्यासमोर माझ्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. जाऊ दे, माझ्या संसाराची राख रांगोळी झाली तर झाली, पण आज माझ्या कुंकुवाच्या ढण्याला न्यायला विश्वाचा नियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा न्यायला आलाय म्हणून मोठ्याने हंबरडा फोडला आई साहेबांना. आम्ही सांगतो कजाग होत्या, कर्कशा होत्या, भांडण करत होत्या. एका वाक्यात सांगतो, तुकोबरायांची पत्नी प्रेम करणारी होती, दाखवणारी अजिबातच नव्हती. नऊवारीच्या पदरानं डोळे पुसले, लालबुंद डोळे झाले सुजलेले रडून रडून. ओंजळभर कन्या घेतल्या आणि पुन्हा दन 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 पावलं टाकत बाहेर आल्या आणि तुकोबरायांच्या हातात दिल्या. एवढ्याच एक म्हणे, जा काय करायचं ते करा, तुम्हाला एवढ्या कन्या. ओंजळभर कन्या रांजणभर पाण्यात टाकल्या. तर ओंजळभर कन्या रांजणभर पाण्यात टाकल्यानंतर वेगळं सांगायची गरज नाही काय होतं. तसल्या कन्या भगवान परमात्म्यानं पत्तळ कन्या पत्रावळीवरती थांबत नव्हत्या. चतुर्भुज होऊन भगवान परमात्म्याने त्या कन्या खाल्ल्या आणि कन्या खाल्ल्यानंतर तसल्या कन्या खाल्ल्या आणि जेवण झालं, पुन्हा बाजेवरती बसले. अरे देवाला तांबूल अक्षता देणारी 55 प्रकारचा उपचार देवासाठी केला जातो. माझ्याकडे काय आहे रे आता देवा? काही नाही माझ्याकडे. मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणेली दुर्बळ. माझ्याकडे पानाचा विडा द्यायला सुद्धा नाही. काय मी उपचार करू सांगा ना. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दिना दुर्बलाची देवा. मुखशुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बल. अरे काय द्यावं मी देवात? दिवसा भरात त्या दशमीचा दिवस संपला. एकादशी गेली, द्वादशी त्रयोदशी पौर्णिमा झाली आणि पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाने सांगितलं, तुकोबरे आता निघायला पाहिजे. तुकोबऱ्यांनी सांगितलं, आज नको, सुखानं खाऊ द्या यांना, आजचा दिवस बघा आपण उद्या जाऊ. पण आमची बी लोक अशी आहेत, बीजाच्या दुसऱ्या दिवशी खातात बोला शिल्लक राहील. द्वितीयेचा दिवस उजडला गेला.
आणि अखिल कोण ब्रह्मांड नाही करत जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं. तुकोबराय चला वेळ झालाय. 7 दिवस झाले मी तुमच्याकडे आलोय. जगताचा कारभार बंद पडेल. मला तुमच्या जवळ एवढं थांबता येणार नाही. आपल्याला निघावं लागेल. वाढ वेळ झाला. उभा पांडुरंगन वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आता निघायला पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं देवा निघायला काय हरकत नाही, पण एकटा वैकुंठाला येऊन काय करू. अजून 4 चौघाली तर बरोबर घेऊ त्यांना. तुकोबरायांनी गावात जावं आणि सांगावारे चला मी वैकुंठाला निघालोय. विश्वाचा नियंता महाराज भगवान परमात्मा मला न्यायला आलाय. तुम्हीही चला तुमचा उद्धार होईल. तुकोबरायांना आम्ही जर कुठं कीर्तनाला कुणाला बोलवायला गेलो चला चला कीर्तनाला ते जसं मंत्र व्हा पुढं आलोच. तसंच तुकोबरायांना उत्तर दिलं गेलं महाराज व्हा पुढं आम्ही आलोच. तुकोबरायांनी मनातला भाव जाणला. एका मिनिटात सांगितलं महाराज नसेल तुम्हाला माझ्यावर यायचं काय हरकत नाही, पण कमीत कमी मला स्टँड पर्यंत सोडाय तरी चला. सकल ही माझी बोलवण करा. बोलवण शब्द जुना आहे. आम्ही देवावरून आल्यानंतर आम्ही म्हणतो देव बोलवायचा आहे. देव बोलवायचा याचा अर्थ पूर्व स्वरूपाला ज्या त्या ठिकाणी पाठवायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणावरून मी आलोय त्या ठिकाणावरून मी चाललोय. आम्ही वैकुंठवासी आणि वैकुंठालाच निघालोय. म्हणून माझी बोलवण करा. सकल ही माझी बोलवण करा. परतुनी घरा जावे तुम्ही. पण काय तुकोबरायांच्या मनाचा मोठेपणा असेल. ज्या तुकोबरायांनी संसार करून दिला नाही तुकोबरायांना समाजानं नीट परमार्थ करू दिला नाही. प्रत्येक ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न तुकोबरायांना संपवण्याचे कट रस्त्यात आले. मंबाजी सारख्यानं महाराज गुरासारखं मारावं. रामेश्वर भट्टानं तुकोबरायांचा गाथा बुडवावा. आणि याच गावाच्या महाराज त्या भल्या करता तुकोबराय जाताना सांगतायत हे बघा नसेल यायचं माझ्यावर येऊ नका. परतुनी घरा जावे तुम्ही. कर्म धर्म तुम्हा असावे. कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचं कल्याण असू द्या. ज्या तुकोबरायांना एवढा त्रास दिला त्या तुकोबरायांनी यांना आशीर्वाद द्यावा. महाराज म्हणतात आता नाही मला वेळ एवढा. आता वद जाणे प्राणेश्वरा सवेर मी माझी भावे अनुसरलो. वाढविता लोभ होईल उशीर. धर्मार्थ काम झाला एके ठाईन मिळविला जी हाताहात. तुका म्हणे तुम्हा माहेची भेटीन उरल्या त्या गोष्टी बोलावया. आता निघालो मी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. आता विश्वाच्या नियंता पंढरदेश पांडुरंग परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबरायांच्या हाताला धरलं. सकाळची वेळ द्वितीयेचा दिवस आहे. 10 वाजता कीर्तन सुरू झालं. तुकोबरायांचं नांदरुकीच्या झाडाखाली नीट ऐकत आणि नांदरुकीच्या झाडाखाली तुकोबरायांचं कीर्तन सुरू झालं. हजारो टळकरी तुकोबरायांच्या कीर्तनाला उभे आहेत. आणि कीर्तनाला तुकोबरायांनी अभंग घेतला. घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने हाती. हा अभंग होता तुकोबराय. भक्ती त्यांना मनन वैराग येत होत्या तसलं काही नव्हतं. हा अभंग होता. घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने हातीन मुक्तात्मस्थिती सांडवीन. तुकोबरायांचं कीर्तन आता रंगाला आलं. आणि तुकोबरायाला महाराज देव विनंती करता. तुकोबराय मध्यानाला दिनकर आलाय. वाडवेळ झाला. उभा पांडुरंगन वैकुंठा श्रीरंग बोलावितो. सगळे महाराज अंतरिक्षामध्ये देव थांबलेत. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावर स्वर्गाहुनी देव करीत हाती. सगळे देव तुमच्या करता थांबलेत. निघा. तुकोबरायांच्या हाताला धरलं. हाती धरून या देवी नेला तुका. आणि जेते नाही लोका परास. तुकोबरायांच्या हाताला धरून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला घेऊन जात असताना कालाच्या माथ्यावरती पाय देऊन तुकोबरायांनी पाऊल पुढे टाकावा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. आम्ही जातो तुम्ही फुलं वाटा कृपा असू द्यावी. कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो कृपा असू द्यावी. सकल सांगावी विनंती माझी. सकल सांगावी विनंती माझी. लवकर लवकर. विनंती माझी.
अंतकारी विठो अगती पावला पुढे सहित झाला पुढे सहित झाला गुप्त अंतकारी विठो अगती पावला पुढे सहित झाला पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग बोलावे हे वाढवे धारा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग मुबारक माये खाली बसा खाली सगळे खाली बसा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम 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 ताली 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 तुकाराम 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 तुकाराम